तुम्हाला पण असं कधी वाटलंय का की उन्हाळा नाहीये तरी मी सनस्क्रीन का लावायचंय, जाऊ दे मी सनस्क्रीन लावतच नाही, असं मलाही वाटलेलं आणि मी अशीच बाहेर पडलेले होते आणि मला खूप टॅनिंग झालेलं आहे. काही तुम्हाला सनबर्न पण झाला असू शकतो. असे भरपूर गैरसमज आपल्या ह्याच्यात आहेत सनस्क्रीन बाबतीत की सनस्क्रीन लावायचं कुठलं, निवडायचं कसं आणि आपल्याला कुठलं सूट करतं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. अशा 15 प्रॅक्टिकल टिप्स मी तुम्हाला आज देणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, फॅशन, ब्युटी अँड टिप्स, चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग. जर तुम्हाला टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. पहिला गैरसमज, आज केवढी थंडी आहे, आज किती पाऊस आहे, मला सनस्क्रीनची काय गरज. पहिली गोष्ट, हा खूप मोठा गैरसमज आहे की हवेतलं जे टेम्परेचर आहे त्यानुसार आपण ठरवायचं असतं की सनस्क्रीन लावायचं की नाही. म्हणजे खूप लोक फक्त उन्हाळ्यातच जास्ती सनस्क्रीन लावून जातात आणि बाकी कुठलेच सीझन सनस्क्रीन लावत नाहीत. सनस्क्रीन लावणं हे अल्ट्राव्हायोलेट रेज वरून ठरतं, अल्ट्राव्हायोलेट इंडेक्स वरून ठरतं. म्हणजेच काय, जे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स आपल्याला सूर्यापासून येत असतात ते कसं मोजायचं, तर एक मेजरमेंट आहे युव्ही इंडेक्स म्हणून. युव्ही इंडेक्स जर का खूप लोअर साईडला असेल, कमी असेल, म्हणजे 0 ते 2 मध्ये असेल तर तुम्हाला सनस्क्रीन लावण्याची काही गरज नाहीये, अनलेस तुम्ही खूपच प्रदूषणामध्ये राहत असाल तर. पण जनरली असं होत नाही. भारतामध्ये तर मॉडरेट टू हायर साईडलाच युव्ही इंडेक्स असतो, त्यामुळे आपल्याला कंपल्सरी सनस्क्रीन लावणं झालं. थोड्याच पॉइंट्स मध्ये तुम्हाला हे देखील सांगणार आहे की तुम्ही कसं सनस्क्रीन निवडायला पाहिजे जेणेकरून तुमचे पैसे वेस्ट होणार नाहीत. पॉइंट नंबर 2, एसपीएफ जेवढं जास्ती तेवढं माझं सनस्क्रीन जास्ती वेळ टिकेल आणि तेवढंच मला प्रोटेक्शन मिळेल सूर्यापासून. ही खूप चुकीची माहिती आहे. जरी तुम्ही 100 एसपीएफ असणारं सनस्क्रीन लावलं असेल आणि तुम्ही सकाळीच बाहेर पडलायत आणि तुम्ही काहीच चेहऱ्याकडे बाकी बघितलेलं नाहीयेत, संध्याकाळी घरी आलेला असाल तरी तुम्हाला तुमचा चेहरा रापलेला वाटू शकतो, काहींना सनबर्न पण होऊ शकतो आणि काहींना टॅनिंग होतं. तुम्ही अगदी एसपीएफ 30 जरी लावलं असेल पण ते तुम्ही 2-2 तासाला लावत असाल तर ते जास्ती चांगलं असतं. त्याच्याने सनस्क्रीन तुमचं टिकून राहणार असतं. कुठल्याही सनस्क्रीनची जी इंटेन्सिटी असते ती 2 तासांनी खूप कमी होते. म्हणूनच तुम्ही 30चं जरी एसपीएफ असलेलं सनस्क्रीन लावलंय किंवा 100चं एसपीएफ असलेलं सनस्क्रीन लावलंय तरी ते सेमच ऍक्ट करतं जर का तुम्ही 2-2 तासाला ते लावलं असेल तर. अजून एक गोष्ट जी माझ्या लक्षात आलेली काही वर्षांपूर्वी, तो माझा खूप मोठा गैरसमज होता आणि आय थिंक तो तुम्हाला पण असेल, की एसपीएफ 100 म्हणजे खूप भारी, एसपीएफ 30 म्हणजे फार बोगस. असं अजिबातच नाहीये. एसपीएफ 30 जे आहे ते 97% ब्लॉक करतं आपल्याला सूर्यापासून. तेच एसपीएफ 50 जे आहे ते 98% ब्लॉक करतं आणि एसपीएफ 100 जे आहे ते 99% ब्लॉक करतं. म्हणजे काय, 97, 98, 99 ह्यामध्ये इतकाही फरक नाहीये. तेच तुम्ही 30 जरी आणलं आणि ते 2-2 तासाला अप्लाय केलं तरी सेमच असणार आहे जर तुम्ही 100 आणलं आणि 2-2 तासाला अप्लाय केलं तर. पॉइंट नंबर 3, माझा रंग सावळा आहे, मला एसपीएफची काय गरज, मला सनस्क्रीनची काय गरज. हा असा गैरसमज खूप लोक घेऊन फिरतात. इंडियन स्किन टोन्स, भारतातले जे स्किन टोन्स आहेत ते बहुतेक वेळा डार्कर साईडला असतात, त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्याला सनस्क्रीनची काहीच गरज नाहीये. असा हा गैरसमज खूप लोक घेऊन फिरत असतात. भारतामध्ये आपल्याकडे डार्क स्किन टोन किंवा सावळा स्किन टोन खूप कॉमन आहे, कारण का इंडियन स्किन टोनच आहे तो. त्याचबरोबर त्यांना असं वाटतं की डार्क स्किन टोन असेल तर मी जास्ती पटकन टॅन होणारच नाही. पण हे खूप चुकीचं आहे. मुळात हे बरोबर आहे, जेवढी तुमची स्किन डार्कर असेल तेवढं तुम्हाला इंटरनली सूर्यांपासून थोडंसं काही ना काहीतरी प्रोटेक्शन मिळत असतं. ते का मिळत असतं, तर आपल्या बॉडीमध्ये मेलेनिन नावाचं जे आहे, मेलेनोसाइट्स ह्या पेशींमधून बनलेलं असतं. ते आपल्याला रंग देत असतं, आपल्या स्किनला रंग देत असतं किंवा आपल्या केसांना रंग देत असतं किंवा आपल्या डोळ्यांचा रंग पण त्याच्यावरून ठरत असतो. म्हणजे जेवढं मेलेनिन जास्ती तेवढा तुमचा स्किन टोन डार्कर असतो. पण डार्कर स्किन टोन म्हणजेच आपल्याला एसपीएफ लावायची गरज नाहीये, तर अजिबातच असं नाहीये. मॅक्सिमम स्किन कॅन्सर जे आहेत ते डार्कर साईडला पण जाणवलेले आहेत. का, कारण का त्यांना लक्षातच येत नाही की आपल्याला स्किन कॅन्सर पण झालेला आहे. त्याचमुळे डार्कर स्किन टोन, सावळी स्किन टोन, कुठल्याही स्किन टोनला एसपीएफची गरज आहेच. पॉइंट नंबर 4, मी चेहऱ्याला सनस्क्रीन लावून गेलीये, आय एम ऑल सेट. फक्त चेहऱ्याला सनस्क्रीन लावून अजिबातच उपयोग नाहीये. काही लोक असं करतात की चेहऱ्याला अख्खं सनस्क्रीन लावतात पण अख्ख्या मानेवर सनस्क्रीन लावायचं विसरतात, हातांवर सनस्क्रीन लावायचं विसरतात. जी आपली त्वचा एक्सपोज्ड आहे त्यांना सनस्क्रीन लावणं मस्ट आहे. काही लोकांना असं वाटू शकतं की चेहरा तुकतुकीत राहिला की बास झालं, पण अजिबातच नाही. जस्ट इमॅजिन, तुमचा चेहरा छान यंग दिसतोय पण तुमचे हात जे आहेत, ते मान जे आहे ते सुरकुतलेली आहे, खूप ओल्ड वाटते, म्हातारी वाटते. असं का होतं, तर सनस्क्रीन नाही लावलं तर आपली त्वचा जी आहे ती ओल्ड वाटायला लागते, म्हातारी वाटायला लागते, रिंकल्स येतात, डार्क स्पॉट्स तर येतातच. फक्त चेहऱ्याला न लावता हाताला आणि मानेला पण लावायला पाहिजे सनस्क्रीन. पॉइंट नंबर 5, मी तर रोज घरी असते, माझं वर्क फ्रॉम होम असतं, मी लॅपटॉप समोर असते, मला का सनस्क्रीन लावायचंय, मी बाहेर पडणारच नाहीये. हे मला काही 2 वर्ष आधीच कळलेलं आहे की आपण जर लॅपटॉप समोर बसलेलो असू
तरीही आपल्याला सनस्क्रीन लावणं मस्ट आहे. आपल्या लॅपटॉप मधून किंवा फोन मधून जो ब्लू लाईट आपल्यावर पडत असतो तो खूप धोकादायक असतो आपल्या स्किनला, आपल्या त्वचेसाठी. त्याला हाय एनर्जी विजिबल लाईट पण म्हणतात. तो लाईट जर का आपल्या त्वचेवर पडत असेल आणि आत डीप मध्ये जात असेल तर आपल्याला हायपर पिगमेंटेशन होतं, एजिंग होतं. त्याचबरोबर मेलॅनिन जे आपल्या शरीरामधले सेल्स मधून निर्माण होत असतं, आपल्याला कलर डिफाईन करत असतो तो, त्याचं प्रमाण पण खूप गडबडतं, खूप अनस्टेबल होतं. त्याचमुळे ब्लू लाईट्समुळे आपल्याला खूप धोका असतो आणि ब्लू लाईट साठीच एक वेगळं सनस्क्रीन मिळतं. म्हणजे ब्लू लाईट साठी किंवा बाहेर पडण्यासाठी एक ऑल इन वन सनस्क्रीन्स पण मिळतात. ते तुम्ही नक्की बघायला पाहिजे. तर असं कुठलं सनस्क्रीन लावायचं जे ब्लू लाईट पासून पण आपल्याला वाचवेल? सेरावेचं हायड्रेशनचं सनस्क्रीन आहे जे खूप चांगलं आहे. न्यूट्रोजनाचं सनस्क्रीन आहे जे खूप उत्तम आहे. आणि त्याचबरोबर माझं रिसेंट फेवरेट जे आहे ते डॉट अँड कीचं सनस्क्रीन आहे, ते पण खूप छान आहे. तुम्हाला जर का कुठलंही सनस्क्रीन वापरायचं असेल जे तुम्हाला सूट करतं, त्याच्या मागे फक्त बघा की ब्लू लाईट पासून हे वाचवतंय का, किंवा असे 2 इन्ग्रेडियंट्स जे ब्लू लाईट पासून वाचवतात आपल्याला, ते म्हणजे झिंक ऑक्साईड किंवा टायटॅनियम डायऑक्साईड. हे 2 इन्ग्रेडियंट्स तुमच्या सनस्क्रीन मध्ये हवेच आहे. त्याचमुळे तुम्हाला ते प्रोटेक्शन मिळणार आहे. आपण दिवसभर फोनवर असतो, दिवसभर लॅपटॉपवर असतो, त्यामुळे आपल्याला सनस्क्रीन लावणं ज्याच्यात ब्लू लाईट प्रोटेक्शन ऑलरेडी आहे खूप मस्ट आहे. पॉईंट नंबर 6, मी छान रेटिनॉल लावते, मी मस्त मस्त सिरम्स लावते, त्याच्यामुळे माझी चेहरा छान ग्लोईंग असतो, मला काय गरज आहे सनस्क्रीनची? खूप मोठा गैरसमज आहे लोकांचा. त्याचबरोबर हे खूप ऑपोजिट पण आहे. रेटिनॉल, AHA, BHA असे वेगवेगळे ऍसिड्स तुम्ही जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर लावता, ऑफकोर्स खूप छान होतो तुमचा चेहरा, त्याच्यामुळे तुमचा चेहरा उजळ होतो, हायपर पिगमेंटेशन जातं, ग्लोईंग छान चेहरा होतो. काही काहींना पिंपल्स जाऊ शकतात सॅलिसिलिक ऍसिडमुळे वगैरे. पण हे ऍसिड्स आहेत, त्यामुळे तुमचा जो चेहरा आहे तो सेन्सिटिव्ह पण होत असतो. आधीची जी स्किन आहे ती पडून छान बेबी स्किन येत असते, नवीन स्किन येत असते. त्याला प्रोटेक्ट करण्याची गरज खूप असते आणि त्याचमुळे आपल्याला सनस्क्रीन लावणं मस्ट आहे. तेव्हा जास्ती जेव्हा तुम्ही रेटिनॉल आदल्या दिवशी लावलेला असेल किंवा तुम्ही आता कुठलंही वेगळं सिरम लावत असाल तरी सनस्क्रीन तेव्हा लावणं मस्टच आहे. पॉईंट नंबर 7, वॉटरप्रूफ सनस्क्रीन जास्ती छान आहे, ते खूप वेळ टिकेल असं अजिबातच नाहीये. वॉटरप्रूफ सनस्क्रीन जरी असलं तरी मॅक्सिमम 80 मिनिटं तुमचं ते टिकेल. त्याच्यानंतर तुम्हाला परत रिअप्लाय करायलाच लागणार आहे. असं कुठलंच सनस्क्रीन नाहीये जे तुम्हाला परत परत रिअप्लाय करायला लागणार नाहीये आता तरी. आता तुम्ही मला म्हणाल की तू काय नाही करायचं हे आम्हाला सांगितलंस, पण आता सनस्क्रीन कसं निवडायचं? मग आम्ही आता कुठलं सनस्क्रीन घ्यायला पाहिजे? पॉईंट नंबर 1, आता तुम्हाला हे कळलेलं आहे की UV रेज पासून वाचवण्यासाठी आपण सनस्क्रीन लावत असतो. पण UV रेज मध्ये पण 2 प्रकार आहेत, UVA आणि UVB. त्यातलं जे UVB असतं ते वरच्या स्किनला अफेक्ट करत असतं, म्हणजे आपल्याला सनबर्न होऊ शकतं, टॅनिंग होऊ शकतं त्याच्यामुळे. पण UVA जे असतं ते खूप आतमध्ये जाऊन, डीप मध्ये जाऊन अफेक्ट करत असतं आपल्या त्वचेला. हायपर पिगमेंटेशन, एजिंग, खूप एक्स्ट्रीम केसेसमध्ये स्किन कॅन्सर हे त्या UVA मुळे होत असतं. कुठलंही सनस्क्रीन निवडताना UVA आणि UVB या दोन्हीने प्रोटेक्शन मिळतंय ना हे बघायला पाहिजे. आता ते कसं बघायचं? तर कुठलंही सनस्क्रीन निवडताना ब्रॉड स्पेक्ट्रम असं लिहिलेलं आहे का त्याच्यावर? ब्रॉड स्पेक्ट्रम असणारं सनस्क्रीन आहे का हे नक्की बघायला पाहिजे तुम्ही. पॉईंट नंबर 2, हे मी परत एकदा सांगते, सनस्क्रीन बघताना ब्लू लाईट प्रोटेक्शन असणारं सनस्क्रीन किंवा झिंक ऑक्साईड किंवा टायटॅनियम डायऑक्साईड हे 2 इन्ग्रेडियंट्स आहेत का असं असणारच सनस्क्रीन निवडायचं. पण फक्त हेच असणारं सनस्क्रीन नाही, ऑल इन वन जे सनस्क्रीन आहे तेच निवडायला पाहिजे तुम्ही. हल्ली तुम्ही कुठल्याही ऑनलाईन साईटवर गेलात तर तिकडे सनस्क्रीनच्या इकडे त्या ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं असतं की ह्या सनस्क्रीनमुळे काय काय प्रोटेक्शन मिळणार आहे. त्यामध्ये लिस्ट असते. तुम्हाला एका सनस्क्रीन मध्ये तुम्हाला ब्लू लाईट प्रोटेक्शन दिसणार नाही तर दुसऱ्या सनस्क्रीन मध्ये तुम्हाला UVA, UVB चं प्रोटेक्शन मिळणार नाही. हे सगळ्याचं प्रोटेक्शन असणारच सनस्क्रीन आपण घ्यायला पाहिजे. पॉईंट नंबर 3, तसंच आपले ओठ विसरायचे नाहीयेत. सनस्क्रीन अख्ख्या चेहऱ्यावर लावलं जातं, मानेवर लावलं जातं, हातावर लावलं जातं. ओठांना काय लावायचं? तर लिप केअर किंवा लिप बाम मध्ये पण हल्ली SPF असतं, SPF प्रोटेक्शन असतं. तर तसेच लिप बाम्स किंवा लिप केअर तुम्ही आणायला पाहिजे. कुठलीही लिपस्टिक लावता तर त्याच्या आधी लिप बाम, लिप केअर लावलं गेलं पाहिजे. त्याने तुम्हाला प्रोटेक्शन पण मिळणार आहे, तुमचे ओठ पण काळे पडणार नाहीयेत. माझं फेवरेट लिप बाम हल्लीचं विश केअरचं आहे. विश केअरचं लिप बाम खूप सुंदर आहे. SPF पण आहे, त्याच्यात सेरमाइड्स पण आहेत, ज्याच्याने आपले जे ओठ आहेत ते छान मऊ राहतात. नायसिनामाइड पण आहे, त्याच्यामुळे उजळ होतात ओठ, काळे पडत नाहीत. तसंच लिप केअर, ओठांची काळजी कशी घ्यावी ह्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की घेऊन येईन तुमच्यासाठी. पॉईंट नंबर 4, आता सनस्क्रीन कधी लावायचं? तर सनस्क्रीन तुमच्या सगळ्या स्किन केअरच्या स्टेप्स नंतरची लास्ट स्टेप असणार आहे, शेवटची स्टेप असणार आहे. मॉइश्चरायझर, सिरम्स, टोनर्स, क्लिन्झर्स हे सगळं झाल्यावर तुम्ही सनस्क्रीन लावायला पाहिजे. आता सनस्क्रीन वाळवून छान त्यानंतरच तुम्हाला जर का मेकअप लावायचा तर मेकअप लावायला पाहिजे. मेकअप मध्ये पण हल्ली SPF असतं, पण तेच SPF फक्त पुरेसं नसतं. त्यामुळे मेकअप मध्ये SPF आहे म्हणून मी सनस्क्रीन लावणार नाही असं करू नका. SPF असणारा मेकअप घ्या, त्याने तुम्हाला डबल प्रोटेक्शन पण मिळेल. बट दॅट डज नॉट मीन की तुम्ही ते रिअप्लाय नाही करायला पाहिजे.
रिअप्लिकेशन मस्ट आहे सनस्क्रीनचं. हल्ली सनस्क्रीन स्टिक्स पण मिळतात ज्याच्याने तुमचा मेकअप अजिबात रुईन होत नाही, काही होत नाही त्याला. आणि तुम्हाला मेकअप पण करायचा नाहीये किंवा सनस्क्रीनच फक्त लावून जायचं असेल तर टिंटेड सनस्क्रीन पण मिळतं, ज्याच्याने हलकासा असं वाटतं आपल्याला मेकअप केलाय पण ते ऍक्च्युली सनस्क्रीनच असतं. ते पण खूप छान आहेत प्रोडक्ट्स असं मी ऐकलंय. मी वापरलेले नाही आहेत ते, म्हणून मी तुम्हाला कुठले प्रोडक्ट्स रेकमेंड नाही करू शकत, पण रिव्ह्यूज बघून नक्की तुम्ही घेऊ शकता. पॉईंट नंबर 5, आता सनस्क्रीन लावायचं किती हा पण एक खूप मोठा प्रश्न असतो. तर एक्सपर्ट्स सांगतात की 1/4 टीस्पून किंवा 2 बोटांना जेवढं लागेल सनस्क्रीन तेवढं सनस्क्रीन आपण एका वेळेस लावलं गेलं पाहिजे. थोडं जास्ती सनस्क्रीन लावलं तर काहीच हरकत नाहीये, कमी सनस्क्रीन लावू नका. पॉईंट नंबर 6, असं खूप लोकांना बघते मी की कुठलेही प्रोडक्ट्स एक्सपायरेशन डेट चाललेच आहेत आणि ते तरीही वापरले जातात, काही फरक पडत नाही, ते एक्सपायरेशन डेट्स असेच लिहिलेले आहेत वगैरे पण मला सांगितलेलं आहे. हे खूप चुकीचं आहे. कुठलेच प्रोडक्ट्स खाण्याचे, पिण्याचे, स्किनला लावण्याचे किंवा कुठलेही एक्सपायर न झालेलेच प्रोडक्ट्स तुम्ही युज करायला पाहिजेत. त्याची डेट देणं तिकडे महत्वाचं आहे, म्हणूनच ती डेट तिकडे दिलेली आहे. ती डेट उलटून गेलेली असेल तर तुम्ही ते प्रोडक्ट्स अजिबातच वापरले नाही पाहिजेत. आत्ताच तुम्ही कुठल्याही तुमच्या कपाटामध्ये प्रोडक्ट्स असे कुठले आहेत का, एक्सपायर्ड झालेत का ऑलरेडी, हे बघायला पाहिजे. त्याचबरोबर कुठले पण प्रोडक्ट्स विकत घेताना पहिली बाय डिफॉल्ट तुमची एक सवय असली पाहिजे की एक्सपायर कधी होणार आहे. चला 2 महिन्यातच एक्सपायर होणार आहे आणि आपल्याला हा प्रोडक्ट अजून 4-5 महिने तर लागणारच आहे, एवढा मोठा प्रोडक्ट आहे, तो विकत घेऊ नका. एक्सपायरी डेट बघूनच विकत घ्या. पॉईंट नंबर 7, तुमच्या स्किनचा प्रकार कुठला, त्वचेचा प्रकार कुठला हे बघूनच सनस्क्रीन घ्या. ह्या मैत्रिणीने सजेस्ट केले म्हणून हे सनस्क्रीन घेतलं, पण तिची तर ड्राय स्किन आहे आणि माझी ऑइली स्किन आहे, मला का नाही फरक पडत आहे? तर त्याचमुळे तो फरक पडत नाहीये. ड्राय स्किनचे जे प्रोडक्ट्स असतात ते क्रीमी असतात थोडे, म्हणजे थोडेसे छान बसतात आपल्या चेहऱ्यावर. कोरडी त्वचा जी झालेली असते त्याच्याने आपल्याला हायड्रेशन अजून छान मिळतं, आतपर्यंत जातं. पण ऑइली स्किनचे जे प्रोडक्ट्स असतात ते जेल बेस्ड असायला पाहिजेत. त्याचमुळे कुठल्याही सनस्क्रीन मध्ये असं दिलेलं असतं की हे ड्राय स्किनसाठी आहेत, हे कॉम्बिनेशन स्किनसाठी आहेत, हे ऑइली स्किनसाठी आहे, सेन्सिटिव्ह स्किनसाठी आहे. हे नीट बघून करा. आता तुम्हाला कुठला तुमचा प्रकार आहे स्किनचा हे माहिती नसेल तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे, मी इथे पोस्ट करते, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण टाकतेय, नक्की चेकआउट करा आणि त्यानंतरच सनस्क्रीन घ्या. पॉईंट नंबर 8, शक्यतो फ्रेग्रन्स फ्री असणारं सनस्क्रीन घ्या. कुठलाही सुगंध त्याच्यात नको आहे आपल्याला, कुठलाही वास नको आहे. का? कारण का तुमची जर का त्वचा सेन्सिटिव्ह असेल किंवा आपली कधी पण चुकून अशी सेन्सिटिव्ह झाली तर फ्रेग्रन्स असणारं सनस्क्रीन म्हणजेच काय, त्याच्यात अल्कोहोल असणारं सनस्क्रीन जे आहे ते खूप हानिकारक असतं आपल्या चेहऱ्यावर. अजून रॅशेस उठतील, अजून इरिटेशन होईल. सनस्क्रीन फ्रेग्रन्स फ्री असणारच चांगलं असतं. सनस्क्रीन हे खूप इफेक्टिव्ह आहे आणि खूप मस्ट आहे. काय तुम्ही योग्यरित्या नीट लावलं तुम्हाला खूप भारी रिझल्ट देणार आहे. ह्या 15 टिप्स पैकी तुम्हाला अशी कुठली टिप होती की अरे ही मला माहितीच नव्हती, हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, मला वाचायला आवडेल. मला पण अशा खूप टिप्स होत्या ज्या मला माहिती नव्हत्या, हल्लीच कळलेल्या आहेत आणि मला असं वाटलं की मला ज्या कळलेल्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्यापर्यंत आणायला पाहिजे. तसंच मागच्या आठवड्यामध्ये मी एक छान गेट टू नो मी Q&A असा सेशन केलेला होता, छान रिलॅक्स्ड व्हिडिओ होता तो मी इथे पोस्ट करतेच आहे. तुम्ही बघितला नसेल तर बघू शकता. पण त्याच्या खाली पण खूप छान कमेंट्स आलेल्या आहेत. त्यातली एक कमेंट मला खरंच वाचावीशी वाटेल इकडे. You are so down to earth and relatable. Enjoyed getting to know you better through your Q&A session. I'm loving this new vlog style. Keep sharing your life with us and we'll keep watching and supporting you. All the very best. ही कमेंट अमित घाडगे यांनी केलेली आहे. थँक्यू सो मच अमित घाडगे, मला खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून. तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना थँक्यू. सी यू.